शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे। भाजपचे प्रदीप कंद राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। त्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल तर प्रदीप कंद राष्ट्रवादीकडून शिरूरमधून लोकसभा लढणार असल्याची माहिती समोर येते। अजित पवारांनी लोकसभेसाठी विचारणा केल्याची कंद यांनी माहिती दिलेली आहे। प्रदीप कंद यांना फडणवीसांच्या होकाराची प्रतीक्षा असल्याची माहिती समोर येते। तर फडणवीसांच्या होकारानंतर प्रदीप कंद हे पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे शिरूरमध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचं दिसतंय। भाजपचे प्रदीप कंद हे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, कारण ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असं दिसतंय आणि तिथून राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी कंद हे आता राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांनी लोकसभेसाठी विचारणा केल्याची कंद यांनी माहिती दिली आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? मोठमोठ्या घडामोडी राजकीय पटलावर घडताना दिसत आहेत आणि त्यामध्येच आता भाजपचे कंद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। खरं तर शिरूर लोकसभेसाठी जे आपण पाहिलं ते आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा होती। खरं तर शिंदे गटाचे आढळराव पाटील हे शिवसेनेचे अगोदरचे खासदार आहेत आणि आता मात्र आढळराव पाटलांना महाराष्ट्र अध्यक्षपद दिल्यानंतर या पदासाठी किंवा या खासदार पदासाठी उमेदवार कोण ही जी चर्चा होती ती सुरू होती आणि आपण पाहिलं की स्वतः अजित पवार यांनी प्रदीप कंद यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांना खासदारकीची निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। आपण पाहिलं तर आता या सगळ्या मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या शिरूर तालुक्यामध्ये सध्या सुरू आहेत। आपण पाहिलं की या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसंच खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांची जी कन्या आहे त्यांचंही नाव मधल्या काळामध्ये सगळं चर्चेत होतं, परंतु आता नव्यानं जे आहेत जो लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार कोण याची जी चर्चा होती त्यामध्ये आता कुठंतरी हा जे नाव आहे ते समोरून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होते का हे म्हणावं लागेल, कारण प्रदीप कंद जे आहेत यांच्या नावासाठी स्वतः अजित पवार यांनी पसंती दर्शवलेली आहे। प्रदीप कंद यांचा जो जनसंपर्क आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। शिरूर त्याचबरोबर हवेली तालुक्यामध्ये त्यांचा जनसंपर्क आहे। निश्चितच चंद्रशेखर, थोडंसं थांबवते मी आपल्यासोबत स्वतः प्रदीप कंद जोडले गेले आहेत, त्यांचीच प्रतिक्रिया आपण घेऊयात। कंदजी, तुम्ही म्हणालात की तुमचं बोलणं झालं आहे लोकसभेसाठी अजित पवारांसोबत आणि पुढे नेमकं तुम्ही आता काय करणार आहात, कशा पद्धतीने तुमची रणनीती असेल? मॅडम, मी भारतीय जनता पक्षाचा शिरूर हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख आहे। सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेणार आहे। म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये उतरण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे? हो, चर्चा आहे, पण सन्माननीय मी आता भारतीय जनता पक्षात आहे। आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भातला निर्णय घेणार आहे। कंदजी, याचा अर्थ महायुती म्हणून ही निवडणूक आहे। महायुतीमध्ये सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे तिघ मिळून निर्णय घेणार आहेत। ते जे निर्णय घेतील तो मला मान्य राहील। कंदजी, तुम्ही म्हणताय की फडणवीसांशी चर्चा करून तुम्ही निर्णय घेणार आहात, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये जाणार आहात का? हा थेट प्रश्न विचारते मी तुम्हाला। आता नेते मंडळी काय सांगतायत त्याच्यावर महायुती म्हणून ही निवडणूक होणार आहे। ही जागा कोणाकडे जाते मॅडम, मी काय इतका वरिष्ठ नेता नाही की ही जागा कोणाकडे जाणार आहे काय त्या संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि ते जे निर्णय सांगतील त्याप्रमाणे मी निर्णय घेईल। पण कंदजी, तुम्ही अजित पवारांसोबत चर्चा केल्याचंही कळतंय, मग ती कोणत्या पार्श्वभूमीवर तुम्ही चर्चा केली आहे? मला आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत सन्माननीय अजितदादा, ते वेगवेगळ्या याच्यासाठी भेटत असतात, त्यामुळं त्यांच्याबरोबर चर्चा होत असती। चर्चा झाल्यानंतर अजितदादांच्या बरोबर चर्चा जरी झालेली असली तरी सुद्धा देवेंद्रजी पण काय निर्णय घेतात त्याच्यावर पण अवलंबून आहे। त्यामुळे मी या सगळ्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे। निश्चितच कंद सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर प्रदीप कंद ज्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे ते स्वतः लोकशाही मराठीशी फोन लाईनवर बोलत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अजित पवारांसोबत चर्चा केली आहे, फडणवीस जे सांगतील त्या पद्धतीने आपण निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।